नमस्कार, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत प्रभाग क्रमांक 7 मध्ये आणि आपण चर्चा करणार आहोत तुषार रामचंद्र सुराशे पाटील यांच्या सोबत। उच्च शिक्षित उमेदवार आहेत आणि घड्याळ या चिन्हावर सर्वसाधारण गटातून ते मैदानात आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलण्यापूर्वी आपण त्यांचा परिचय करून घेऊयात। गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या समस्या घेऊन ते मैदानात असतात। स्वागत आहे। आपण काय म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात? नमस्कार, मी तुषार सुरासे, प्रभाग क्रमांक 7 सर्वसाधारण गटातून मी उभा आहे। माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक शिक्षित उमेदवार आहे। एक शिकलेला उमेदवार एक महानगरपालिकेमध्ये पाहिजे। या प्रभागातून आजपर्यंत जेवढेही उमेदवार गेले ते कुठलेही उच्च शिक्षित नसल्यामुळे प्रभागातील विकास कामांना तेवढी गती प्राप्त झाली नाही। तर यासाठी एक शिक्षित उमेदवारांचं पॅनलच आम्ही तयार केलं होतं आणि हेच पॅनल आम्ही घेऊन पुढे लोकांसमोर आलो आहोत। विजयाचं गणित मांडत असताना नेमकं तुमच्याकडे काय गणित आहे की तुम्ही या निवडणुकीमध्ये विजयी होणार आहात? 4 प्रमुख पक्षांपैकी मी एक मराठा समाजाचा कॅन्डिडेट आणि इतर सर्व पक्षांनी कुठल्याही उमेदवार एक मराठा समाजाचा कॅन्डिडेट दिला नाही। मराठा समाजाची सर्वात जास्त वोटिंग असताना सुद्धाही कोणत्या पक्षाने ह्या मराठा समाजाचा विचार केला नाही। मराठा समाजाचा कुठल्याही पक्षाने जर विचार केला असता तर आज मराठा समाजालाही सत्तेमध्ये राहायचं। एक ओपनच्या सीटावर, एक सर्वसाधारणच्या सीटावर फक्त मराठा समाजाला एक चान्स मिळू शकतो, तर तिथं कुठल्याही पक्षाने ती संधी दिली नाही। तर तिथं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला एक संधी दिली आणि त्याच्यासोबत माझ्यासोबत मराठा बांधव आहे, मुस्लिम बांधव आहे। एक आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक सेक्युलर पार्टी आहे। तर मुस्लिम बांधव, मागासवर्गीय मतदार बांधव, तर हे सर्व मतदार माझ्या सोबत आहे। 13,500 मराठा बांधव आहेत, जवळपास 6,300 मुस्लिम बांधव आहे आणि मागासवर्गीय मतदार बांधव 7,000 आहे। प्रमुख 4 पक्षापैकी एकमेव मराठा उमेदवार म्हणून मी आहे। त्याच्यानंतर मुस्लिम मतदार जे बांधव आहे ते माझ्या बाजूला यामुळे आहे की काँग्रेस पक्षाने कुठलाही उमेदवार दिला नाही, MI पक्षाने कुठलाही उमेदवार दिलेला नाहीये। तर सेक्युलर पार्टी असल्यामुळे मुस्लिम मतदार सुद्धा माझ्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे। मागासवर्गीय मतदारही माझ्या पाठीशी उभा आहे। एक सेक्युलर मतदार म्हणून मागासवर्गीय मतदार हे सर्व माझ्या पाठीशी उभा आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे। त्यामुळे इथे सर्व समाजातील बांधव एकत्र येऊन मराठा समाजातील उमेदवाराला नक्की विजयी करेल अशी मी आशा करतो। प्रचार करत असताना लोकांच्या कुठल्या समस्या तुम्हाला जाणवल्या? सर्वात मोठी पाण्याची समस्या। मी जेव्हा प्रत्येक घरासमोर गेलो तर प्रत्येक महिलांचे माझ्या माता भगिनींचं एकच म्हणणं होतं की आम्हाला पाणी पाहिजे, बाकी कुठलीही गोष्ट नको। तर मी हे सांगत होतो की ताई, पाणी जसं तुम्हाला येतं सर्वांना पाणी येतं। बऱ्याचशा वार्डामध्ये की आजही पाणी सकाळी पहाटे 4 वाजता येतं। तर ह्या गोष्टी खूप जास्त मला जाणवल्या की आज पाण्याचं इतकी बिकट परिस्थिती आहे की धरण 100% भरलेलं असताना सुद्धा 20 वर्षापासून जर एकच मुद्दा घेऊन पाण्यावर चालत आहे हे सरकार, तर आता काहीतरी बदल हवा आहे। आल्याच्या नंतर कुठले प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा महत्त्वाचा कल असणार आहे? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचं व्यवस्थित नियोजन लावणं, प्रभागातील सर्व गोष्टीचं व्यवस्थित नियोजनबाह्य काम करणं। पाणी वेळेवर येत नाही ते पाण्याचं वेळेचं नियोजन करणं, लाईटचं नियोजन करणं, त्याच्यानंतर रस्ते आणि ड्रेनेजचं व्यवस्थापन करणं। आज पाहिलं तर प्रभागामधील सर्व पाणी हे गटारीचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे। लहान मुलं खेळत आहेत, त्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण होतो आहे। आज जर तुम्ही पाहिलं तर इथे बऱ्याच वेळेस असे मुलं इतके आजारी पडतात की आणि इथे आरोग्य केंद्रही नाही आहे। ह्या प्रभागामध्ये, एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये एक आरोग्य केंद्र उपलब्ध नाही। तर मी एक आरोग्य केंद्रही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन। मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, इथच्या सर्व मुलांना एक अभ्यासिका लायब्ररी मी उपलब्ध करून देईन। इथं लायब्ररी कुठे उपलब्ध नाही आहे। तर अशा बऱ्याचशा समस्या, असंख्य समस्या मी महानगरपालिकेत मांडून सर्व ह्या वेळेच्या नियोजनात काम करेन। एक बघायला गेलं तर आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या प्रभागात फिरत असताना आपल्याला सतत जाणवतंय की उच्च शिक्षित उमेदवारांची खूप उणीव भासतीये। यांचा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इतर सहकाऱ्यांना घेऊन देखील यांनी उच्च शिक्षितांचा
पॅनल उभं केलेलं आहे. मला फक्त जे बाकीचे जे आहेत की ते कुठले इंजिनियर आहेत काय आहेत याचा एक थोडासा परिचय द्या. आमच्या प्रभागामध्ये प्रभाग 7 क्रमांकामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 3 उमेदवार दिलेले आहे. अ गटातून प्राचार्य आनंद दौलत खरात, ब गटात पक्षाचा उमेदवार नाहीये, क गटातून इंजिनियर प्रियंका संदीप फागे, ड गटातून मी तुषार रामचंद्र सुरासे फार्मासिस्ट आहे. तर तिन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहे आणि तिन्ही वेगवेगळ्या फील्डमधले आहे. मी सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो की मी एक उच्च शिक्षित तरुण असल्यामुळे ह्या प्रभागातील सर्व समस्या मी पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि ह्या प्रभागातच नाही तर ह्या शहराचा विकासासाठी मी पूर्णपणे महानगरपालिकेमध्ये प्रयत्न करेन. निराश होणार नाही याची मी सर्वांना शाश्वती देतो.